मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते। लाडक्या बहिणींना भीक देत आहे का? लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का? 1500 रुपये म्हणजे काय? 1500 रुपयात काय होतंय? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना 1500ची काय कळणार? 1500 रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं। आम्ही देखील गरिबीतून आलोय। मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती, कसं घर चालवत होती, कसं बिलाचे पैसे काढत होती, बाजूला करून ठेवत होती। शाळेची फी असेल, हे सगळं रेशनचं असेल, हे सगळं मी पाहिलंय। आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो। मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण? मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे, म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली। आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपराक दिली, हायकोर्टाने पळवलं। आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे। दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले 5 इन्स्टॉलमेंट, परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले। निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली, म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले। म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे ही योजना बंद होणार नाही। माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे।